मेष राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा अत्यंत खास असणार आहे। जानेवारीचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। 19 ते 25 जानेवारी हा आठवडा फार खास असणार आहे, कारण या काळात पौष महिना संपतोय आणि माघ महिन्याची सुरुवात होते। या काळात मोठमोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे। यामुळे जानेवारीचा तिसरा आठवडा मेष राशीसाठी नेमका कसा असणार आहे, चला जाणून घेऊयात। मेष राशीसाठी हा आठवडा कारकिर्दीत प्रगती कराल। राजकीय परिस्थिती खूप चांगली आहे। तुमचे वडील सहकार्य करतील। वडिलोपार्जित संपत्ती वाढेल। या आठवड्यात तुमच्या ध्येयांवर लेसरसारखे लक्ष केंद्रित करा। सोमवार दुपारपूर्वी पूर्ण करता येणारी 3 कामे पूर्ण करा। जर एखादा सहकारी घाईघाईने गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तर स्पष्ट योजना आणि सहकार्याची आवश्यकता स्पष्ट करा। निकाल निश्चित करा आणि वेळोवेळी त्यांचा आढावा घ्या। जर चिडचिड वाढली तर पायऱ्या चढणे किंवा थोडेसे नृत्य करणे यासारख्या वेगवान हालचालींमुळे लक्ष केंद्रित होईल। प्रेमात गृहीतके सोडून द्या आणि कुतूहल स्वीकारा। एक स्पष्ट प्रश्न विचारा आणि पूर्ण उत्तर ऐका। आठवड्याच्या मध्यभागी एक टिप्पणी किंवा संदेश एक नवीन दिशा देईल। 24 तासांच्या आत उत्तर द्या आणि पुढील पाऊल ठरवा। या आठवड्यात आकाश असे प्रभाव घेऊन येईल जे आपल्याला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या उत्तेजित करतील। संवाद, नातेसंबंध, आर्थिक निर्णय आणि भविष्यासाठीच्या योजना केंद्रस्थानी असतील। संतुलित राहणे आणि बदलासाठी खुले राहणे आपल्याला या काळात अधिक सहजतेने पुढे जाण्यास मदत करू शकते। सोमवारी बुध, शनी आणि युरेनस यांच्यातील सहाय्यक पैलू आपल्याला शिक्षण, प्रवास, व्यवसाय, करार आणि संवादांशी संबंधित बाबींमध्ये अधिक रणनीती आणि संरचनेसह कार्य करण्यास मदत करतात। दीर्घकालीन प्रकल्प सुरू करण्यासाठी, अभ्यासक्रमात प्रवेश करण्यासाठी किंवा परीक्षा, प्रबंध किंवा अधिकृत अर्जांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। हा असा दिवस आहे जेव्हा अचानक बातम्या, अनपेक्षित बैठका किंवा आश्चर्यकारक ऑफर येऊ शकतात। प्रवास योजना बदलू शकतात, नवीन व्यावसायिक संपर्क येऊ शकतात किंवा अनपेक्षित संवादाच्या संधी येऊ शकतात। आज आपले मन जलद काम करत असल्याने आपण नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पना देखील घेऊन येऊ शकता। मेष राशी मंगळवारी शुक्र ग्रह प्लुटोशी जुळतो, ज्यामुळे नातेसंबंध आणि आर्थिक बाबींमध्ये खोल आणि परिवर्तनशील ऊर्जा येते। 19 ते 25 जानेवारी या आठवड्यात तुमच्या भविष्यातील योजना, सामाजिक वर्तुळ आणि गटातील गतिशीलता प्रकाशझोतात येईल। तुम्ही केवळ वैयक्तिक ध्येयांवरच नव्हे तर सामायिक उद्दिष्टांवरही लक्ष केंद्रित करत असल्याचे आढळू शकते। तुम्ही सामाजिक वातावरणात अधिक दृश्यमान होऊ शकता आणि तुमच्या कल्पनांनी लक्ष वेधून घेऊ शकता। काही मैत्रींचे सखोल दृष्टिकोनातून पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता असू शकते। भविष्यासाठी तुमच्या स्वप्नांची पुनर्भाषा केल्याने आशा येऊ शकते। एक छोटीशी जाणीव दीर्घकालीन बदलाचे दरवाजे उघडू शकते। तुम्हाला असे लक्षात येईल की जिथे तुम्ही पूर्णपणे स्वतः असू शकता अशा जागांमध्ये तुम्हाला अधिक मजबूत वाटते। मेष राशी 19 जानेवारीचा हा आठवडा सुरू होताच तुमची ऊर्जा जास्त असेल, जी तुम्हाला कृती आणि निर्णायकतेकडे ढकलते। तुमच्या व्यावसायिक जीवनात या गतीचा वापर करा, जिथे नवीन संधी येऊ शकतात। आठवड्याच्या मध्यभागी मंगळाचे संरेखन आत्मनिरीक्षण करण्याची वेळ सुचवते। वैयक्तिक ध्येये आणि नातेसंबंधांचे पुनर्मूल्यांकन करण्याची ही संधी आहे असे समजा। 21 जानेवारी रोजी शुक्र एका अनुकूल पैलूमध्ये प्रवेश करत असताना तुमचे सामाजिक जीवन भरभराटीला येईल अशी अपेक्षा करा। परस्पर संवाद उबदारपणा आणि परस्पर समजूतदारपणा आणतील। आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगा। आवेगपूर्ण खर्चासाठी हा सर्वोत्तम काळ नाही, त्याऐवजी भविष्यासाठी स्थिर आर्थिक योजना तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा। आठवड्याच्या शेवटी विश्रांतीची संधी मिळते, वैयक्तिक चिंतनासाठी किंवा छंदांचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण। वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी या संतुलित दृष्टिकोनाचा स्वीकार करा। मुख्य गोष्ट, या आठवड्यात इष्टतम निकालांसाठी संयम आणि विचारशीलतेसह तुमचा उत्साही दृष्टिकोन संतुलित करा। एकंदरीतच मेष राशीला येणारा आठवडा निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि प्रगतीचा ठरेल। तुम्हाला फक्त आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल। तुम्हाला ग्रहांचा अनुकूल साथीने धाडस, उत्साह व नेतृत्व गुण वाढतील। तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल। कामाच्या ठिकाणी योग्य वेळेची वाट पाहून कृती केल्यास चांगले यश मिळेल। करिअरच्या दृष्टीने आठवडा महत्त्वपूर्ण असेल। नोकरीत वरिष्ठ कामाची दखल घेतील। तुम्हाला पदोन्नतीची शक्यता आहे। व्यवसायात चांगला नफा होईल। तुम्हाला व्यवहारात चांगला फायदा होईल।
जुने व्यवहार मार्गी लागतील, तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल. मेष राशीची आर्थिक बाजूही मजबूत असेल, पण काही खर्च समोर येतील, पण ते अनावश्यक असतील. त्यामुळे तुम्ही आधीच नियोजन करून ठेवणे फायदेशीर ठरेल. बचतीच्या योजना राबवाव्यात. मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात तुम्हाला मानसिक ताण, थकवा व झोपेची समस्या जाणवेल. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ काढा. स्वतःला वेळ द्या. नियमित व्यायाम व संतुलित आहार तुमचे आरोग्य सुधारू शकेल. मेष राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंदी व उत्साही राहील. भावंडांशी प्रेमाने वागाल. घरातील प्रश्नांमध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. तसेच तुम्हाला घरातील ज्येष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन योग्य मार्ग दाखवेल. तुम्ही एखाद्या शुभकार्याचे आयोजन कराल. यामुळे प्रसन्नता वाढेल. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल, मात्र तुमची मेहनत चांगले फळ देईल. वेळेचे नियोजन करून अभ्यास करा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षा व मुलाखत देणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. मेष राशीच्या प्रेमजीवनात संवाद वाढवणे महत्त्वाचे राहील. प्रेमात नात्याला वेळ द्या. अविवाहितांना नवी ओळख होईल. तसेच वैवाहिक जीवनात एकत्र जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. यामुळे वैवाहिक जीवन सुखी असेल. एकूणच हा आठवडा मेष राशीसाठी चांगला जाईल.